पण आता तोच अध्यादेश भीती वाटते की चॅलेंज होईल. नाही हे काय मी म्हणतो पहिल्या दिवशी असलं बोलणं बरोबर नाही. हे काय ते शेवटी एवढा मोठा कायदा तयार झाला आहे सगळ्यांसाठी झाला. मराठ्यांची नियत इतकी साफ आहे की मराठ्यांसाठी तो बनवलाच, पण ओबीसी इतरांसाठी सुद्धा त्यांना त्याचा फायदा घेता येणार आहे. त्यांच्यासारखे नाहीत आम्ही जळणारे किंवा पोटदुखी आमची नाही. आम्हाला वाटतं आम्हाला सगळ्या सोयऱ्यांना दिलं ना, घ्या त्यांना पण, त्यांच्याही सगळ्या सोयऱ्याला मिळू द्या. नेस साफ असायला लागते. कोणाला काही मिळायला लागलं विरोध करायचा, सभा घ्यायला लागले की सभा घ्यायच्या, मोर्चा काढायला लागले की मोर्चा काढायचे. अशी वृत्ती आमची नाही आहे. पण असं सोशल मीडियावर सुरू आहे की मराठे जिंकले पण तहात हारले. तर कुठं झालाय? तर कुठं झालंय? पदरात पाडून घ्यायचं होतं ते पाडून घेतलं, पण ती जास्त काळ टिकेल नाही टिकेल असं. मग त्याला तर म्हणतात का? काही उगा आपलं काय मला म्हणता असं निगेटिव्ह बोललं ना नाही चालत. तुम्ही समाजाचं एवढं मोठं समाज एकत्र झाला आणि समाजाचं कल्याण व्हायला लागलं. सोशल मीडियावर टाकून तुम्हाला कोणचा शहाणपणा गाजवायचा टाकणाऱ्याला? मग तुम्ही कोण शहाणे लागून गेलात लगे? तुम्ही जर एवढे शहाणे होते अमकं झालं आणि तमकं झालं तर इतके दिवस कुठं झोपले होते का मग? चार भिताडाच्या आत समाजाच्या जीवावर मोठे झालेले तुम्ही सोशल मीडियावर टाकणार. समाजाचं पहिल्यापासून वाटोळं करायला निघलेले तुम्ही. आता समाजाला इतक्या गोष्टी मिळाल्यात की समाज कोण ना करू शकतो की आज मराठा 1.5-2 करोड मराठा आरक्षणात गेला. कोण ना करू शकतो? हे 70 वर्ष झाल्याने ते आत्ता झाले. कोण ना करू शकते? आणि उगाच सोशल मीडिया टाकत तयार हारले. तुला उद्योग आहे का काही दुसरा? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.